विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वीच्या वर्गात जाऊन उद्या बरोबर 1 महिना पूर्ण होणार आहे। 15 जूनला आपली शाळा सुरू झालेली आहे आणि उद्या 15 जुलै आहे। या 1 महिन्यामध्ये तुम्हाला 10वी विषयी काय वाटलं किंवा 10वी विषयी तुमचा काय अनुभव आहे हे जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल। पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का विद्यार्थी मित्रांनो, 10वीचं हे जे वर्ष आहे ना, हे तुम्ही जेवढं समजत होता तेवढं अवघड मुळीच नाही। तर 10वीचं हे वर्ष नेहमीप्रमाणेच जसे तुम्ही 7वी 8वी 9वीची परीक्षा दिली तशीच 10वी ही सुद्धा अतिशय सोपी आहे। फक्त ही एक बोर्डाची परीक्षा आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी टेन्शन घेतलेलं होतं। परंतु आता 10वीच्या वर्गात गेल्यानंतर आणि 1 महिना अनुभव घेतल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की 10वीची परीक्षा आपण जेवढी समजत होतो तेवढी अवघड मुळीच नाही। विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला अशी एक आयडिया सांगणार आहे की 10वीच्या या वार्षिक परीक्षेला तुम्ही जेवढे ठरवाल किंवा 90% पेक्षा जास्त मार्क जर तुम्हाला पाहिजे असतील तर तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील, अशी एक ट्रिक, अशी एक आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे। मात्र त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 10 वर्षापासून 10वीच्या अनेक विद्यार्थ्यांना आम्ही वेलकम 10वी या नावाने मार्गदर्शन करतो, व्याख्याने देतो। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 10वीची परीक्षा जी आहे ही अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे। 10वीला जे विद्यार्थी जातात त्यांच्या दृष्टीने ही परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे, कारण आपल्या जीवनाला कलाटणी देणारी ही परीक्षा आहे। तुम्ही ज्याही परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीतून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल, मोठ्या क्षेत्रात जायचं असेल, मोठं यश मिळवायचं असेल, घरच्यांना मदत करायची असेल, आर्थिक शारीरिक सगळ्या प्रकारची मदत तुम्ही 10वीच्या नंतर निश्चित करू शकता। तर त्या दृष्टीने ही 10वीची परीक्षा ही अतिशय महत्त्वाची आहे। त्याचप्रमाणे 10वीची परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या शिक्षणाच्या संधी किंवा शिक्षणाच्या वेगवेगळ्या वाटा देखील उपलब्ध होतात। काही विद्यार्थी आर्ट्सला जातात, काही कॉमर्सला जातात, काही सायन्सला जातात, सायन्सच्या नंतर काही विद्यार्थी इंजिनिअरिंगला जातात, मेडिकलला जातात। म्हणजे असे अनेक क्षेत्र आहेत की ज्यांची सुरुवात आपल्याला या 10वीच्या परीक्षेनंतर करता येते। त्यामुळे 10वीच्या परीक्षेचं हे महत्त्व निश्चितच जास्त आहे, याची तुम्हालाही कल्पना आहे। परंतु ही 10वीची परीक्षा कशी द्यावी, या 10वीची परीक्षा खूप अवघड असते। तिच्यामध्ये आपल्याला मार्क्स मिळतील का, आपण ठरवलं तेवढे मार्क मिळतील का, आपण पास होऊ का, अशा अनेक शंका तुम्हाला पडलेल्या असतात। परंतु या सर्व शंकांचं जे उत्तर आहे ते आम्ही या वेलकम 10वी या कार्यक्रमामधून आजपर्यंत देत आलेलो आहोत आणि अनेक विद्यार्थ्यांना, अक्षरशः हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या परीक्षेचं टेन्शन घेण्याचं मुळीच कारण नाही। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्ही जे 5वी 6वी 7वी 8वी आणि 9वी पर्यंत शिकलेले असतात त्याच्यात पुढची पायरी म्हणजे 10वी ही असते। उलट मी तर म्हणतो की 9वीची परीक्षा एक वेळेस थोडी अवघड असते, परंतु 10वीची परीक्षा खूप सोपी असते। याचं कारण असं आहे की 10वीच्या या परीक्षेकडे तुमचे शिक्षक, तुम्हाला गायडन्स करणारे टीचर्स, त्याचप्रमाणे तुमचे आईवडील आणि तुम्ही स्वतः सतत जागरूकतेने लक्ष देत असतात। 10वीच्या परीक्षेसाठी मिळालेल्या या वेळाचं, या वर्षाचं प्रत्येकाला मोल माहीत असतं। त्यामुळे आपण जर वेळ वाया न घालवता 10वीच्या या परीक्षेमध्ये नियमितपणे जर अभ्यास केला तर या 10वीच्या परीक्षेत तुम्ही जेवढं ठरवतात, तुम्ही जेवढी इच्छा करतात तेवढे मार्क्स निश्चित मिळू शकतात। 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही आज जेवढे ठरवाल तेवढे मार्क मिळवू शकाल। याबाबतचं
मार्गदर्शन आम्ही स्टेप बाय स्टेप येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। दर रविवारी हा व्हिडिओ टाकला जाईल, आपण तो पाहावा। मात्र त्यासाठी आपल्याला विजय गोळे सर VIJAYGOLESAR हे यूट्यूबवरचं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल। हे जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दर रविवारी मिळणारे व्हिडिओ पाहता येतील। त्याचप्रमाणे या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले अनेक व्हिडिओ या ठिकाणी उपलब्ध आहेत। आपण सगळे मिळून जर प्रयत्न केला तर तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील। विद्यार्थी मित्रांनो, तर आजच विजय गोळे सर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या रविवारी दुसरा व्हिडिओ पाहायला विसरू नका।